नवी मुंबई महापालिकेच्या 132 पदांच्या सरळ सेवा भरतीवरून राजकीय वातावरण तापले आहे। भरती परीक्षा स्थगित करण्याचा महासभेचा निर्णय राज्य शासनाने काही तासातच स्थगित केल्याने 21 आणि 22 जुलैची ऑनलाईन परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे। या निर्णयानंतर मनसेने प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली। गेली अनेक वर्षे भरती प्रक्रिया वेळेत राबवली नसल्याचा आरोप करत प्रशासनाला श्रेय मिळू नये म्हणूनच अडथळे निर्माण करण्यात आल्याचा दावा मनसेने केलाय। बघा, लक्षात असू द्या की आज नवी मुंबईमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे। आज 25 वर्ष यांची सत्ता होती, यांना कुठल्या प्रकारची नोकर भरती करता नाही आली। आज प्रशासक काळामध्ये ज्या काही नोकर भरती चालू झालेली आहे त्याला कोणाच्या नाही कोणाच्या तरी आधार घेऊन कोर्टात जात आहेत। ज्या परीक्षा आज मुलं परीक्षेला गेलेली आहेत, आज संभाजीनगरमध्ये परीक्षा होते, आज नाशिकमध्ये परीक्षा होते, आज पुण्यामध्ये परीक्षा होत आहेत, आज मुंबईमध्ये परीक्षा होत आहेत, पवईमध्ये, बोरिवलीमध्ये। आणि त्या परीक्षेला काल संध्याकाळी यांचा मूड आला की आज ह्या परीक्षा बंद करा। असं नाही होत ना। आयुक्तांनी जो निर्णय घेतलाय त्याला माझं समर्थनच होतं। मी काल पण सांगितलं, तुम्ही ह्या स्टेजला येऊन निर्णय नाही घेऊ शकत की मुलांच्या भवितव्याचा विचार आहे ना। मुलांनी अभ्यास केलेले असतात, पूर्ण तयारी केलेली आहे, तिकीटं काढलेली आहेत, लांबून लांबून पोरं इकडनं नवी मुंबईतून, काही पोरं संभाजीनगरला गेलेत, काही पुण्याला गेलेत। यांचं म्हणणं काय होतं की बाबा नवी मुंबईतले पोरांना नोकरीला लागायला पाहिजे। तुम्ही कसं ठरवलं? 132 जागांसाठी हे आहे, त्याच्यात 19,000 अर्ज आलेले आहेत। लक्षात ठेवा, 19,000 लोकांची परीक्षा होते। बरं, तुम्हाला एवढं जर नवी मुंबईतल्या मुलांचं हे आहे तर MIDC आहे ना आपल्याकडं। 80% मराठी मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, हे राज्य शासनाचं धोरण आहे ना। मग त्या संदर्भात तुम्ही का नाही आंदोलन करत, का नाही प्रयत्न करत? नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना बाबा नोकऱ्या लागल्या पाहिजेत, नवी मुंबईतील तरुणांना नोकऱ्या लागल्या पाहिजे। 80% नोकऱ्या प्रायव्हेटमध्ये आहेत की रिकाम्या, त्या गोष्टी नाही। बरं, दुसरा यांचा मुद्दा असा महत्वाचा मला आता वाटतो की तुम्हाला नवी मुंबईतील मुलांना नोकरी मिळायला पाहिजे यासाठी तुम्ही भांडताय। पण मला सांगा, ज्यावेळी तुम्ही 30 करोड रुपयाचं ह्याचं टेंडर काढलं शिक्षण विभागाचं की गणवेशासाठी, त्यावेळी प्रशासनानेच सांगितलं ना की नवी मुंबईतील महिलांना, बचत गटातील महिलांना काम देऊया। तेव्हा तुम्ही त्याला विरोध केलात, तेव्हा मफतलाल सारखी कंपनी आणून डोक्यावर टाकलीत तुम्ही। आज तुम्ही बोलल्याप्रमाणे की ते 15 जून पर्यंत देणार होते, आज 15 जुलै, 20 जुलै, 21 जुलै आलं। आज कुठल्याही प्रकारचे त्या बाबतीत त्यांना ड्रेस मिळालेले नाहीत। मग तुम्हाला तुमचा हा प्रकार एक प्रकारचा दुजाभाव आहे। तुम्ही एक ठिकाणी बोलताय नवी मुंबईतील मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, एक ठिकाणी तुम्ही बोलता की नवी मुंबईतील महिलांना काम नाही मिळालं पाहिजे, ते मफतलाल सारख्या कंपनीला मिळालं पाहिजे। म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमच्या धोरणांवर फिक्स आहात का? हा त्यातला मुद्दा आहे। हे राजकारण आहे, तुम्हाला पण समजत असेल, सगळं राजकारण आहे। ह्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे, काय नाही घ्यायला, त्यांचा अधिकार आहे। पण मला एक गोष्ट कळते की नवी मुंबईतील मुलं होती ना ही सगळी, त्यात काय सगळी काही बाहेरचीच मुलं आहेत त्याच्यामध्ये? नवी मुंबईतली मुलं आहेत। नवी मुंबईतल्या मुलांना पण त्रास होणार होता या गोष्टीचा। त्यामुळे मी आयुक्तांचं कौतुक करतो, अभिमान वाटतो मला अशा आयुक्ताचा। असे डॅशिंग आयुक्त आल्यामुळे काही घटना जर चांगल्या नवी मुंबईकरांच्या होत असतील, मुलांना तर त्यासाठी नोकऱ्या मिळत असतील, नक्कीच मी त्यांचं समर्थन करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नवी मुंबई।